अर्थपूर्ण अक्षरसमूहाला अर्थपूर्ण अक्षरसमूह अर्थपूर्ण अक्षरसमूह अर्थपूर्ण अक्षरसमूह यांना शब्द असे म्हणतात. अर्थपूर्ण अक्षरसमूह यांना शब्द असे म्हणतात. अर्थपूर्ण अक्षरसमूह अक्षरापासून शब्दपासून वाक्य, वर्णापासून अक्षरापासून शब्दपासून वाक्य, वर्णाक्षर शब्द 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 वाक्य. खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणती? तर मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती. बरोबर आहे. तमिळ, तेलुगू, कानडी, मल्याळम आणि उर्दू सोडून हटव. मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? एकूण 34 व्यंजने. 34 व्यंजने, 2 स्वरादी आणि 2 भान हे मधल्या ते वास, भान, नाव, आत, आस यात वर्ण क्रमांकासह लावल्यात. मध्यभागी कोणता शब्द येते? भान वाहते. महाप्राण एकूण 14 महाप्राण आहे. फ भद. मूळ मराठी वर्णमाला एकूण किती वर्णांची संख्या होती? 48. बरोबर आहे. मूळ वर्णमाला एकूण 48 संख्या होती. मराठी भाषेतील पहिला शिल्लक कोठे आवडलं? तर कर्नाटक, श्रवण बेळगोळ, चामुंडराय, करविले. खालीलपैकी मृदू वर्ण करून द, च, छ, ज, झ, क, च, ट, त, प आणि श, स हे सोडून सगळे हे आहे. खालीलपैकी कंठ तालव्य, कंठाधिक तालव्य, आणि ए, ऐ आहे. या वर्णांचा उच्चार नाकात होते. अनुनासिक किंवा परसवर्ण असे म्हणतात. दिगी ए, छोटे आहे ना, दिगी ए होते. अधिक ए होते. बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळाला नाही? एकूण 11 भाषा आहे. सगळीच भाषा तमिळ, तेलुगू, कानडी, मल्याळम, ओडिसा, मराठी, प्राकृत, पाली, बंगाली आणि आसामी. 3 ऑक्टोबर 2024ला रंगनाथ पठारे 5 भाषांना मिळाले होते. खालीलपैकी स्वरादी वर्ण ओळखा. स्वरादी अम आणि हा अनुस्वार आणि दुसरे स्वरादी. चकोर तालव्य. बाकी सगळे फक्त काय? कोणतं कंठ तालव्य एकच आहे, जनाबाई. बाकी सगळेच तालव्य आहे. पुढील रस्वस्वर कोणता? अ, इ, उ. हेच रस्व स्वर आहेत. प, फ, ब, भ, म. ओष्ठ आहे. प, फ, ब, ओष्ठ. खालीलपैकी दंत तालव्य, दंत तालव्य आहे. ठीक आहे. पाणीमध्ये दुसरी वेलांटी पाणी, जल. आणि पाणीमध्ये पहिली वेलांटी कर असता, हात भुजाभाऊ. पाणीमध्ये पहिली वेलांटी हात, पाणीमध्ये दुसरी वेलांटी जल. सूतमध्ये पहिली वेलांटी मुलगा आणि सूतमध्ये दुसरी वेलांटी धागा. हे असंच आहे. बरोबर. व्यंजनांच्या अक्षरात येण्यासाठी काय करावं लागते? स्वर मिसळावं लागते. व्यंजन स्वर एकत्रीकरण. व्यंजन स्वर यांचे एकत्रीकरण. व्यंजनांना अक्षरात येण्यासाठी काय करावं लागते? व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण. कचट तप स्पर्श व्यंजने. यांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात. जजन. चच्या वर्ण उच्चार तालव्य आणि दंत तालव्य 2 ठिकाणी होतो. बरोबर. तालव्य आणि दंत तालव्य. कचट तप स्पर्श व्यंजने. मोस्ट टाइम कचट तप. अनुनासिक तर नाही आहे. उष्मी किंवा घर्षक नाही. उष्मी किंवा श उष्मी किंवा घर्षक श आहे. महाप्रांत नाही आहे. अल्पप्राण आहे. बरोबर आहे. महाप्राण आहे. बाय गो टू ऑप्शन. ज्या वर्णांचे उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना व्यंजन असे म्हणतात. त्यांना व्यंजन असे म्हणतात. ज्या वर्णांचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते व्यंजन असे म्हणतात. 12 खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या स्वरांचा समावेश केलेला नाही? कोणाचे केले नाही? बरोबर की सर्व बरोबर. ॲ, अ, रू आणि लू. ॲ, अ, रू आणि लू. ॲ, अ, रू आणि लू. ॲ, अ, रू आणि रू. रू आणि लू. रू आणि लू. ॲ, अ, रू आणि लू. बाराखडीमध्ये यांचा समावेश नाही. ॲ, अ, रू आणि लू. 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 या आणि अ, रू आणि रू. अक्षर हे आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत म्हणून अक्षरांना मूलध्वनी असे म्हणतात. बरोबर आहे. अक्षर हे आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत म्हणून त्यांना मूलध्वनी नाही, ध्वनिचिन्हे म्हणतात. मोस्ट टाइम ध्वनिचिन्हे म्हणून त्यांना काय ध्वनिचिन्हे असं म्हणून आपण काय अक्षरांना आपण अक्षर हे ध्वनिचिन्ह आहेत. विधानाच्या पूर्वार्थ बरोबर आहे. मोस्ट टाइम अक्षर हे ध्वनिचिन्ह आहेत. अक्षर हे आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत म्हणून त्यांना अक्षर हे ध्वनिचिन्ह. मोस्ट टाइम अक्षर हे ध्वनिचिन्ह आहेत. अक्षर हे ध्वनिचिन्ह आहेत. अक्षर ध्वनिचिन्हे आहेत. अक्षर हे ध्वनिचिन्हे आहेत. अक्षर हे ध्वनिचिन्हे आहेत. अक्षर हे ध्वनी चिन्हे. अक्षर हे ध्वनिचिन्हे आहेत. अक्षर हे ध्वनिचिन्हे आहेत. अक्षर हे ध्वनिचिन्हे आहेत.
अक्षर हे ध्वनिचिन्हे आहेत. अक्षर हे ध्वनिचिन्हे आहेत. अक्षर हे ध्वनिचिन्हे आहेत. अक्षर हे ध्वनिचिन्हे आहेत. अक्षर हे ध्वनिचिन्हे आहेत. पुढील कोणती शेवटी स्वतंत्र उपादंड आहे? न याला स्वतंत्र शेवटी उपादंड आहे. ग ला 3 आणि 4 बघा, 3 आणि 4 बरोबर. 3 आणि 4 बरोबर. क आणि ग ला होत आहे. तत्वज्ञानी शब्द एकूण किती व्यंजने आहेत? त त्व त अधिक त तत्व तत्व द अधिक न अधिक य ज्ञ न 1 2 3 4 5 6 7 एकूण 8 आहे. एकूण 8 आहे. तत्वज्ञानी त अधिक त डबल त आहे. तत्व त अधिक व तत्व मोस्ट एम पी. तत्वज्ञानमध्ये एकूण 8 आहेत. 8 आहे. त अधिक व तत्वज्ञान एकूण 8 व्यंजने. तत्वज्ञानमध्ये एकूण 8 व्यंजने. तत्वज्ञानमध्ये एकूण 8 व्यंजने. तत्वज्ञानमध्ये एकूण 8 व्यंजने. खालील कोणता वर्ण स्वर नाहीत? अ आ इ क हा व्यंजन आहेत. बरोबर आहे. कल्प अधिक वृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? एकूण किती व्यंजने आहेत? 1 2 3 4 5 6 एकूण 6 व्यंजने आहेत. एकूण 6 व्यंजने. क्ष आणि यांचा समावेश कोणी केला आहे? प्राध्यापक मपा वसनीस. मपा सबनी विशेष संयुक्त व्यंजने. मपा सबनीस कोणते म्हणून केलं आहे? मपा सबनीस विशेष संयुक्त वाक्य व्यंजने. खालील कंठ तालव्य असले वर्ण कंठ तालव्य. ए ऐ ए आणि ऐ ऐला केलं आहे. ऐ खालच्या वरच्या ओठाचा उपयोग करून ओष्ठचा बाबा. खालच्या वरच्या ओठ आला तर ओष्ठ म्हणून ना. मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत? एकूण 52 वर्ण आहेत. या एकूण 50 कसे वर्ण? आता 52 झाली आहे. पहिले 48 होती. बरोबर आहे. खालील कोणत्या भाषेच्या देवनागरी लिपी नाही? तमिळ, तेलुगू आणि मल्याळम आणि उर्दू हटवून देऊ. बाकी इंग्रजीसुद्धा हटवून द्यावं लागते. आहे ना. उच्चार स्थान एकच असणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? सजातीय. उच्चार स्थान एकच असणाऱ्या स्वरांना सजातीय म्हणतात. 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 रू हा स्वरादी खालीलपैकी रू हा मूर्धन्य आहे. रू हा मूर्धन्य. मटणाच्या रशाळा खालीलपैकी कोणती व्यंजने? ओष्ठ प फ ब भ म. ओष्ठ आहे. प फ ब भ म. प फ ब भ म. प फ ब. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. 14 खडी कशी तयार होते? 12 व्यंजनात 14 स्वर मिसळून. मोस्ट एम पी. अरे वा वा वा. व्यंजनात 14 स्वर मिसळून. 14 खडी कशी तयार होते? व्यंजनात 14 स्वर मिसळून. 14 खडी कशी तयार होते? व्यंजनात 14 स्वर मिसळून. 14 खडी कशी तयार होते? व्यंजनात 14 स्वर मिसळून. 14 खडी कशी तयार होते? व्यंजनात 14 स्वर मिसळून. मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते? देवनागरी लिपीत लिहिली जाते. पुढे दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण. र हा कंपित वर्ण आहे. महा अनुनासिका आहे. क हे कंठवर्ण आहे. फ हा महाप्राण आहे. मराठी भाषेतील क्ष आणि द हे जोडाक्षरे आहेत. जोडाक्षरे विशेष संयुक्त व्यंजने किंवा जोडाक्षरे. ई आणि ऐ हे विजातीय आहे. बरोबर आहे. एक ऱ्हस्वात एक दीर्घ आहे. एक दीर्घात एक ऱ्हस्व आहे. संयुक्त एकच आहे. एक दीर्घ एक स्वर आहे. विजातीय आहे. बरोबर आहे. विजातीय आहे. खालीलपैकी इंग्रजी स्वरांची जोडी कोणती? आणि ऑ. प्राध्यापक अरविंद मंगरुळकर यांचा समावेश 16 कडीत होत नाही. रू आणि लू. रू आणि लू. खालीलपैकी संयुक्त स्वरांचा गट कोणता? संयुक्त स्वर. ए ऐ ओ औ. ए ऐ ओ औ. बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या वर्णाचे उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो? व्यंजनांचा आधार शेवटी स्वरांच्या आधारावर खालीलपैकी कोणत्या वर्णाचे उच्चार हवेच्या मार्गाने अडविता करावे लागते? हवेच्या स्वरांच्या. खालीलपैकी घोष व्यंजने कोणते? घोष नाद मृदू. श हटवून देते. कचट तप घ. बरोबर आहे. पुढील वर्णांच्या प्रकार उच्चकोड. ए आणि ओ. विजाती नाही. अंतस्थ बी नाही. स्वरादी पण नाही. असंयुक्त स्वर आहे. संयुक्त स्वर काय आहे ते? संयुक्त स्वर. ख घ ग झ झ झ. स्पर्शव्यंजन गटातले नाही आहे. स्पर्शव्यंजन गटातलेच तर महाप्राण आहे. मोस्ट आहे. महाप्राण आहे. ह मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण असे म्हणतात. कचट तप. झ पण आला ना बाय. झ आला आहे तर इथे येत नाही. बरोबर आहे. हा स्पर्शव्यंजन गट हटून गेला. अल्पप्राण आहे का? नाही. तो ख ज व्यंजन हे अल्पप्राण नसते आहे ना. कठोर व्यंजन आहे. अनुनासिक पण नाही. तर हा महाप्राण आहेत. पुढीलपैकी स्पर्शव्यंजने कोणती? स्पर्शव्यंजन कचट हे नाही आहे. च आहे. आ स्वर आहेत.
हा स्वर आहे. पुढीलपैकी कठोर व्यंजने कोणती आहे? कठोर व्यंजने कचट तप, कचट तप, बरोबर आहे, कचट तप. ज्ञ ज्ञ म्हणजे द अधिक न अधिक य अधिक अ, द अधिक न अधिक य अधिक य. 3 नंबर द न य, नळाच्या न येते, द न य मध्ये नळाच्या न येते, द अधिक न. ऱ्हस्व उच्चार कसा कमी लांबीचा? ऱ्हस्व हे कमी लांबीचा उच्चार असतो. ऱ्हस्व उच्चार कमी लांबीचा असतो. ऱ्हस्व उच्चार कमी लांबीचा. संयुक्त स्वर हे दीर्घ उच्चार. संयुक्त स्वर हे दीर्घ उच्चाराचे. संयुक्त स्वर दीर्घ उच्चाराच्या कोणत्या वर्णांचा उच्चार करताना फुफ्फुसात महाप्राण हयुक्त महाप्राण ज्याच्या खाली ज्याच्या स्वरांचा उच्चार समान आहे, समान उच्चारला सजातीय. तंटा, हुंडा, ट ट ड ट ठ ड ड न, ट ठ ड ड न. अनुनासिकला उन्नासिक परसवर्ण, अनुनासिकाला परसवर्ण असे म्हणतात. अनुनासिकाला परसवर्ण असे म्हणतात. अनुनासिकांना परसवर्ण असे म्हणतात. तालव्यामध्ये तालव्यामध्ये ताईच्या ल असं, मूर्धन्यामध्ये मटणाच्या रश्यड, दंत तालव्यामध्ये दाताची ल असं, त वर्ग पूर्ण येते. न हे मूर्धन्य आहे. जनाबाई दंत तालव्या बरोबर आहे. न दंते आहे. अनुनासिकला परसवर्ण, व्यंजनाला परवर्ण, व्यंजनाला परवर्ण आणि स्वरांत आहे ना. तालव्य ताईच्या यश, ओष्ठ, उपमा. विकार म्हणजे सव्य, विकार म्हणजे सव्य, अविकारी म्हणजे अव्यव, बरोबर आहे. क्ष, श अधिक क अधिक श अधिक अ, द अधिक न अधिक य अधिक न, हा नळाच्या न येते है ना. श्र अधिक आहे ना. श अधिक र अधिक अश्रते. अर्धस्वरला अंतस्थ म्हणतात. अर्धस्वर याला अंतस्थ म्हणतात. अर्धस्वर यालाच यरलव अंतस्थ म्हणतात. 13 आहे ना. बस बाकी सब ठीक आहे. मोरो केशव दामले शास्त्रीय मराठी व्याकरण न्याय आणि वाव घेतला आहे. बस खतम. समसूचकता है ना. काटकसर करुणामय, समसूचकता काटकसर करुणामय, खतम, फिनिश.